तुकाराम महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात स्वतःला भोगायला लागलेल्या दुःखांचं स्वतः जितकं भांडवल केलं नसेल तेवढं भांडवल आता काही लोक करतायत तुकोबरायांच्या दुःखांचं. की संत साहित्याला किंवा तुकोबरायादी सकल संतांच्या चरित्रांना एकदा थोडंसं कृतिशील नजरेतून बघितलं, प्रॅक्टिकली त्याच्यावर काम जर सुरू केलं, मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या मोटिवेशनच्या आयुष्यात गरज पडेल. एवढं वाक्य ऐकलं आणि तुकोबरायांची तळपायाची आग मस्तकात गेली. हातातली पूजेची सामग्री खाली ठेवली, ताट ठेवलं आणि एक रागणं लाल वंदवनाचा नेत्र कटाक्ष पांडुरंगाकडे टाकला आणि कडाडले तुकाराम महाराज. होईन तो भोग भोगीन आपुला, माझ्या वाट्याला आलेले भोग भोगायला मी समर्थ आहे. तू कटेवर हात ठेवून फक्त आशीर्वाद द्यायचं काम करायचं, मध्ये चोंबडेपणा करायचं. कारण तुला आम्ही मागणाऱ्यातलं वाटलो. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमचा वारसा आहे की कधीही काही मागायचं नाही. स्वतःच्या आयुष्याची स्वतः जबाबदारी घेणं हा तुकोबरायांच्या जीवनातला सगळ्यात मोठा कृतिशील मानदंड आहे. तुकाराम महाराजांनी वेश्येला नाकारलं ही गोष्ट मोठी नाही. तुकोबरायांकडे पाठवलेल्या वेश्येनं तुकाराम महाराजांच्या भेटीनंतर उभ्या आयुष्यात पुन्हा कधी वेश्येचं आयुष्य जगलं नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट. आमच्यासमोर एखादा बडा नेता येऊन बसला की आमची छाती फुटते. तुकोबरायांच्या कीर्तनात कोण येऊन बसायचं माहिती आहे आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराज. काय उंची आहे. आणि त्याच्यामध्ये त्या अभंगांमध्ये तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. किती सुंदर. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादस. माणूस बाहेरून सेटल दिसतो पण तितका आतून शांत नसतो. त्याचं कारण एकच आहे की माणसाचा असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त भर. संपत्ती फार मोठी नाहीये, श्रीमंती अगदी मोठी नाहीये, पण ती असल्यासारखी दाखवणं. एक मराठीत म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. जिथं कमी असतं ना तिथं दाखवण्याचा जास्त उहापोह असतो. मनुष्यच स्वतःचा हित करणारा मित्र आहे आणि मनुष्य स्वतःचा घात करणारा शत्रू आहे. आज आपण पाहतोय की प्रत्येक जण या प्रगतीच्या युगामध्ये खूप फास्ट धावायला प्रयत्न करते, पण ज्यावेळेस आपण ह्या प्रगतीच्या मागे धावतोय कुठेतरी नीतिमत्ता मागे राहते असं वाटतंय का? एका वाक्यात सांगेल की नीतिमत्ता हा शब्द फक्त भाषणापुरता राहील. कुठल्या ठिकाणी कुठपर्यंत आणि किती असणं गरजेचं आहे याचा निवाडा आपल्याला करता आला पाहिजे. आपल्या आयुष्यातली काय संकट आहे, फालतू संकट घेऊन बसतो आपण. समोरच्याने मेसेज पाहून रिप्लाय नाही दिला तर तेही संकट वाटतं आपल्याला, तिथेही दुःखी होतो आपण. तुकाराम नाम घेता कापे यम, यम कामतो त्यांचं नाव घेतल्यानंतर. हे वर्णन आहे तुकोबरायांचं. हा अभंग कोणाचा आहे माहिती आहे? नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलोय आपल्या महाराष्ट्राचा लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टा. आज आपल्यासोबत आहेत आपल्या कट्ट्यावर चर्चा करण्यासाठी आलेले आपले खास मेहमान. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते या महाराष्ट्रातील एक बहुचर्चित आणि खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व. युवा कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहेच, पण त्याबरोबरच एक मोटिवेशनल कोच, करिअर काउन्सिलिंग कोच म्हणून देखील त्यांची एक ओळख या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत चैतन्य महाराज वाडेकर. आज चैतन्य महाराजांसोबत आपण अध्यात्म, संत तुकाराम, आपल्या आयुष्यातील ताणतणाव कसा दूर करू शकतो अशा विविध गोष्टींवर चर्चा केलेली आहे. पण यापुढे जाण्याआधी तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी की हा एक भाग 1 आहे. हा भाग 1 आहे आणि यानंतर आपण काहीच दिवसांनी भाग 2 देखील प्रदर्शित करणार आहोत. तर भाग 1 कसा वाटतो ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता पॉडकास्टचा आनंद घेऊया. दादा नमस्कार. जय शिवराय. स्वागत आहे तुमचं गप्पा कट्टावरती. जय शिवराय. आज आपण भरपूर असे प्रश्न आहेत, माझ्या मनात आहेत, काही आपल्या प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आहेत जे आज आम्ही तुम्हाला विचारणार आहोत आणि त्यांच्या मनातील शंकांचं एक निरसन करायचा आपण थोडा प्रयत्न करूया या पॉडकास्टमधून. तर आज आपण पाहिलं तर आज जर तुकाराम महाराज असते तर आजच्या आपल्या समाजातल्या युथला त्यांनी एक काय संदेश द्यायचा प्रयत्न केला असता? सगळ्यात पहिलं मी कौतुक करतो तुमच्या या प्रश्नाचं की एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं मी ह्या अशा प्रश्नाची वाट पाहत असतो. सगळ्यात मोठी शोकांतिका माझ्या निदर्शनास आतापर्यंत अशी आलेली आहे की तुकाराम महाराज आणि यूथ ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटणंही दुर्दैवी आहे. तुकाराम महाराजांनी यूथला काय सांगितलं असतं असा प्रश्न म्हणण्यापेक्षा तुकोबरायांनी जे काही सांगितलंय
किंवा तुकोबारायांचं जितकं वाङ्मय आहे, साहित्य आहे, काव्य आहे, हे सगळं युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे, किंबहुना युवा वर्गाच्याच उपयुक्ततेचं आहे. दुर्दैवानं अं, आपल्या महाराष्ट्रातच अध्यात्माच्या धर्तीवर किंवा संत साहित्याच्या पारमार्थाच्या धर्तीवर केवळ उतारवयात सुरुवात केली जावी ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली नाही. तर तुमच्या ह्या प्रश्नाचं मला कौतुक ह्या दृष्टीनं वाटतं किंवा हा प्रश्न अशाही दृष्टीनं महत्त्वाचा वाटतो, की यूथला तुकाराम महाराजांनी काय सांगितलं असतं असं म्हणण्यापेक्षा तुकोबारायांचं संबंध सगळं जे काही कार्य त्यांच्या जीवनातलं आहे, हे आपल्या तारुण्याच्या अवस्थेतच सगळ्यात जास्त उपयुक्ततेचं आहे. आत्ता आपण यशस्वी होण्यासाठी युवा वर्गाच्या ठिकाणी, आपल्या पिढीच्या ठिकाणी जे डेडिकेशन पाहतोय, जे समर्पण पाहतोय, जितकी अं, अ, तगमग पाहतोय यशस्वी होण्याच्या संबंधानं, मला असं वाटतं की ह्या सगळ्याला एक योग्य असं डायरेक्शन महत्त्वाचं असतं. बरोबर. तुमचा सुरू झालेला प्रवास योग्य दिशेनं चाललाय का हे तपासणं फार गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की या बाबतीत सगळ्यात जास्त मोठा प्रेरणास्रोत जर कोणी असेल तर ते जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत. दुर्दैवानं संत साहित्याच्या काही मोजक्या अभ्यासकांनी आणि काही अर्धवट रावांनी तुकोबारायांच्या चरित्राचा सखोल अभ्यास न करता सातत्यानं तुकाराम महाराजांबद्दल समाजात माहिती देत असताना, त्यांचं चरित्र सांगत असताना जास्त प्रमाणात तुकाराम महाराजांच्या आयुष्यात त्यांना आलेल्या दुःखांचीच उजळणी केलेली आहे. म्हणजे मी कधी-कधी अधिक स्पष्टपणे सांगतो, की तुकाराम महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात स्वतःला भोगायला लागलेल्या दुःखांचं स्वतः जितकं भांडवल केलं नसेल, तेवढं भांडवल आता काही लोकं करतायत तुकोबारायांच्या दुःखांचं. तुम्ही बघा, राजरोसपणे ज्या वेळेस तुम्ही कुठल्या कीर्तनात तुकोबारायांबद्दल ऐका, कुठल्या प्रवचनात ऐका, कुठल्या व्याख्यानात ऐका, इव्हन तुम्ही कुठल्या गद्य, पद्यात, नाट्यकथा, कवितांमध्ये, एखाद्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांबद्दल जेव्हा प्राथमिक का होईना काही तुमच्यासमोर मांडलं जातं, जास्त प्रमाणात तुकाराम महाराजांचा गाथा बुडवण्यात आला. तुकाराम महाराजांना गावातून हाकलून देण्यात आलं. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली, हे उच्चार वारंवार तुकोबारायांचे सांगितले जातात. त्यांच्या टाळकऱ्याच्या एका पत्नीनं तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं. सातत्यानं तुकाराम महाराजांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेले दुःखाचेच प्रसंग काही जणांकडून गिरवले जात आहेत, दुर्दैवानं. त्याला 2 कारणं आहेत. काही जणांचा सुप्त हेतू त्याच्या मागचा असा आहे, की तुकोबारायांचं वैभव संपन्न काव्य अजूनही पुढे येऊ नये, त्यांच्या बुद्धीची कीवच करावी. आणि दुसरं कारण असं आहे, की मांडणाऱ्यांचा अभ्यास कमी पडतोय. राईट. तुमचा प्रश्न असा आहे, की आपल्या यूथला, तरुण पिढीला तुकोबारायांनी काय सांगितलं असतं? जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तसे तुकोबारायांचे आज 4,000 पेक्षा अधिक अभंग उपलब्ध आहेत. आता जगद्गुरू तुकाराम महाराज जेव्हा इंद्रायणीच्या तीरावर एकांतात असायचे, जेव्हा भामचंद्र भंडाऱ्यावर एकांतात असायचे, तेव्हा त्यांच्या मुखातून निघालेले अभंग फक्त पशुपक्ष्यांनी ऐकले, पांडुरंगानं ऐकले, ते तिथे विरून गेले. पण तुकाराम महाराजांच्या सानिध्यात रोज संपर्कात असणाऱ्या त्यांच्या टाळकऱ्यांनी जे अभंग लिहून ठेवले, ते आज आपल्या वाट्याला आले. अच्छा. त्यांचे ते उपकार आहेत टाळकऱ्यांचे आपल्यावर. नक्कीच. 4,000 पेक्षा अधिक अभंग उपलब्ध आहेत, पण त्यातला एक अभंग आत्ता मला आठवतोय, जो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुरेसा आहे. तुमचा प्रश्न असा आहे, की आत्ता यूथला, तरुण पिढीला तुकोबारायांनी काय सांगितलं असतं, जर तुकोबाराय आता असते तर? बरोबर. तुकोबारायांनी काय सांगितलं असतं असं नाही, तुकोबारायांनी सांगितलेलंच आहे. तुकोबारायांचा अभंग सांगतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हा अभंग कधी वेळ मिळाला तर तुम्ही सगळ्यांनी एकदा तो उघडून पूर्णपणे वाचून त्याचा अर्थ समजावून घ्या. मानवी जीवनाची पूर्ण आचारसंहिता या अभंगात तुकोबारायांनी सांगितली आहे. आयुष्य जगण्याचा करिक्युलम काय असावा, तो तुकोबारायांनी या अभंगात सांगितलं आहे. पहिलं तत्व सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगल्या व्यवहारानं, चांगल्या व्यवसायानं, चांगल्या मार्गानं धन कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे. पुढे म्हणतात, उदास विचारे वेच करी. जितक्यात चांगल्या पद्धतीनं कमावले तितक्यात चांगल्या कामासाठी ते खर्च करा. वा. आयुष्याचा पहिला टप्पा. 6 ते 7 चरणांचा हा जवळपास आम्हाला वाटतं अभंग आहे. आणि त्या अभंगाची एक चरण जेव्हा तुम्ही पाहाल, आपल्या मानवी जीवनाची आचारसंहिता काय असायला हवी हे त्या अभंगात सांगितलं. तर मला असं वाटतं, की आपल्या तरुण पिढीनं, ज्या पिढीला आज तुम्ही आम्ही दोघं जण रिप्रेझेंट करतोय, आपल्या पिढीनं जगद्गुरू तुकाराम महाराजांना रोल मॉडेल मानायला हवं. बरोबर. आमच्या आयुष्यातला इथून पुढचा सगळ्यात मोठा रोल मॉडेल आणि प्रेरणास्रोत कोण असायला हवं? जगद्गुरू तुकाराम महाराज. पण दुर्दैवानं
ज्या महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांचा जन्म झाला त्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी तुकोबारायांना केवळ एक संत म्हणून देव्हाऱ्यात कोंडून ठेवणं हा सगळ्यात मोठा अन्याय त्यांच्यावर आपण केलेला आहे. तुम्ही बघा, कार्तिकीला आळंदीला गर्दी होते, आनंदाची गोष्ट आहे. वैकुंठ गमन सोहळ्याला, बीजोत्सवाला देहूला गर्दी होते, निश्चित आनंदाची गोष्ट आहे. आषाढीला पंढरपूरला गर्दी होते, आनंदाची गोष्ट आहे. पण ह्या गर्दी करण्याच्या पलीकडे जेव्हा आचरणाचा, कृती करण्याचा भाग येतो तेव्हा एक भला मोठा भोपळा दिसून येतो. तुम्ही सुद्धा या गोष्टीला दुजोरा द्याल की आचरणाच्या बाबतीत आज लोक किती गांभीर्यानं विचार करतायत किंवा इम्प्लिमेंटेशन दिसतंय का? नाहीच दिसत आहे आता. म्हणजे शोकांतिका झाली की आपलं कल्चर कुठेतरी आपणच दाखवायला कमी पडतोय आता. दॅट्स वाय आय एम आस्किंग. मी तुम्हाला हा प्रश्न याच्यासाठी विचारला, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील किंवा वारकरी परंपरेतले इतर सगळे संत असतील, तुम्ही आम्ही आज सगळ्यात मोठा अन्याय त्यांच्यावर हा केलाय की केवळ संत म्हणून त्यांना देवाऱ्यात व्यवस्थित बंद करून ठेवलं. त्यांची तत्व, त्यांचे एथिक्स हे कृतीत उतरवले नाही. मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा अन्याय आपण त्यांच्यावर केलाय आणि सगळ्यात मोठा अपराध हा आपल्या हातून घडतोय. तर मुळात आपल्या पिढीनं आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत असताना किंवा स्वतःच्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलत असताना मला असं वाटतं की संत साहित्याला किंवा तुकोबारायादी सकल संतांच्या चरित्रांना एकदा थोडंसं कृतिशील नजरेतून बघितलं, प्रॅक्टिकली त्याच्यावर काम जर सुरू केलं, मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या मोटिवेशनची आयुष्यात गरज पडेल. नक्कीच. म्हणजे खूप सुंदर प्रकारे तुम्ही त्या प्रश्नाबद्दल बोललेलाच आहात. तर महाराज, या गोष्टीच्या लगतच मला एक छोटासा प्रश्न आत्ता पडलेला हाही आहे, की आता जसं तुम्ही महाराज सांगितलं, की संत तुकारामांबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आल्या आणि कोणत्या गोष्टी आचरणात आल्या पाहिजे ते देखील तुम्ही सांगण्याचा एक प्रयत्न केला. पण जर आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये सांगायचं म्हणलं, की आजच्या यूथसाठी जर आपल्याला काही शिकवण घ्यायची आहे, पॉडकास्टच्या सुरुवातीलाच, तर संत तुकाराम महाराजांकडून आपण असे कोणते 5 गोष्टी शिकलो तर आपलं आयुष्य आहे त्यापेक्षा नक्कीच 10 पटीने तरी चांगलं होईल? प्रश्न उपयोगाचा आहे तसा. पण मी असं 5 किंवा 10 असं काउंट तर आता ऑन टाईम तर करू शकणार नाही. पण हो, तुकोबारायांकडून आपण आजच्या घडीला शिकण्यासारखी माझ्या तरी दृष्टीनं सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे ती मी सांगतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांची माझ्या जीवनामध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट किंवा त्यांच्याकडून मिळालेली शिकवण जर काय असेल, तर स्वतःच्या आयुष्याची स्वतः जबाबदारी घेणे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लोकव्यवहारात असताना म्हणजे वैकुंठ गमन होण्याच्या अगोदर एक 40 ते 45 वर्षांचं लोकव्यवहारातलं आयुष्य तुकोबाराय जगले. सामान्य पातळीवर तुमच्या माझ्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडतात, सामान्य पातळीवर तुमच्या माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात किंवा ज्या ज्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा त्यांच्याही आयुष्यात घडल्या. महाविष्णूचा अवतार होते, 5वा वेद गाथा त्यांनी दिला, दशग्रंथी कर्मटवादी ब्राह्मणांना सुद्धा, प्रस्थापितांना सुद्धा जेव्हा त्यांनी हार मानायला भाग पाडलं, हे सगळं कर्तृत्व, सगळे चमत्कार हे नंतर. पण लोकव्यवहारात आयुष्य जगत असताना तुमच्या माझ्या वाटेला जेवढ्या काही गोष्टी आज आपण आलेल्या पाहतोय, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याही वाटेला आल्या होत्या. मग जर मीन टाईम तुमच्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्याच बाबतीत साम्य असेल, तर त्यांनी जशी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतली तशी आपणही घ्यायला हवी. बरोबर. मी एक ह्या बाबतीतला त्यांच्या जीवनातला एक दृष्टांत सांगतो, उदाहरण सांगून तुमचा उत्तर पूर्ण करतो. जगद्गुरू तुकोबारायांचा नित्यक्रम असा असायचा की पहाटे उठून स्नानसंध्या उरकली की ते पहिलं पांडुरंगाच्या मंदिरात जायचे आणि पूजा करूनच आपला दिवस सुरू करायचे. पांडुरंगाच्या मंदिरात म्हणजे त्यांना दुसरं कुठे पंढरपूरला वगैरे जाण्याची आवश्यकता नव्हती. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे विश्वंभर बाबा यांना त्यांच्या आमराईमध्ये शेतात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सापडली. त्या मूर्तीची त्यांनी स्थापना केली आणि मंदिर बांधलं आणि त्या विश्वंभर बाबांच्या नंतर 8 पिढ्यांनी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. म्हणजे तुकोबारायांचं हे घरचं मंदिर आहे. म्हणून एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. मिरासी म्हणजे वारसा, की आमचं मूळ आहे, हे कुठून उसना अवसान घेतलेलं नाही आहे. म्हणजे आता अलीकडच्या काळात काल परवा काकड आरतीला जो जायला लागलाय त्यांनी स्वतःला लगेच महाराज म्हणून घेणं यांच्यासाठी ही फार मोठी चपराक आहे. की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, हे चालत आलेलं आहे, हे आम्ही सोंग घेतलेलं नाही आहे. तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की
ते जे घरचंच मंदिर होतं विठ्ठल रुक्मिणीचं, जे आजही देऊमध्ये आहे. एक दिवस असा उजाडला, तुकोबाराय नित्यनेमानं रोजच्या प्रमाणे ब पूजा करण्यासाठी भजन करत करत पांडुरंगाच्या समोर जातात. अचानक त्यांच्या लक्षात आलं की आज पांडुरंग एक वेगळं स्मित हास्य करत त्यांच्याकडे पाहतोय, गालात हसतोय. तुकोबारायांनी विचारलं, काय झालं हसायला? तुकोबारायांच्या परमार्थाची ताकद, परमार्थाची उंची इतकी की रोज देवाशी त्यांचा संवाद व्हायचा. तितकी प्युरिटी आणि तितकी शुद्धता त्या परमार्थात होती. म्हणजे अलीकडच्या काळात आपण देवपूजेसाठी बसलो तरी आपलं लक्ष निम्म नाश्त्याला काय बनवलं याच्यावर असतं. तर ह्या प्राथमिकतेच्या पलीकडे जाऊन फार अत्युच्च कोटीतला परमार्थ तुकोबारायांचा होता आणि ते देव त्यांच्याशी संवाद साधत होता हे वेगळ्यानं सांगायची काय आवश्यकता नाही. तुम्ही मला विचारलं की त्यांच्याकडून आत्ताच्या घडीला शिकण्यासारखी गोष्टी, तर त्याच्यातली मला सर्वात जास्त शिकायला मिळालेली गोष्ट मी जी सांगतोय, पांडुरंग त्यांच्याकडे पाहून हसत होता. तुकोबारायांनी विचारलं, काय झालं हसायला? पांडुरंग बोलायला लागला, तुकोबा, रोज हजारो लाखो करोडो लोक माझ्या चरणावर डोकं टेकवण्यासाठी येतात. पंढरपूरला येतात, देहूला येतात, आळंदीला येतात, जिथे जिथे माझं मंदिर आहे तिथे येतात. पण तुकोबा, त्या लाखो लोकांच्या गर्दीत शुद्ध पारमार्थिक भावनेनं दर्शन घेण्यासाठी येणारे किती आणि आपलं मागणं आणि गाऱ्हाणं मांडण्यासाठी येणारे किती, ह्याचा निवाडा करायचा झाला तर सर्वात जास्त संख्या मागणाऱ्यांची आहे. तुकाराम महाराजांची भाषा फार वस्तुनिष्ठ होती. ते देवाला म्हटले, तू जगाचं गाऱ्हाणं मला सांगू नको. जगाच्या कुरापती पाहून मी कंटाळून तुझ्यापाशी आलेलो आहे. मला लोकांचं सांगू नको. तू माझ्यापुरतं काय असेल तर बोल. भाषा फार तीक्ष्ण आणि स्पष्ट तुकोबारायांची. पांडुरंग म्हणला, तुकोबा, तुम्ही माझे फार प्रिय भक्त आहात. ज्यांनी माझ्याकडं कधीच काही मागू नये असं वाटतं, ती रोज काही ना काही मागण्यांची यादी घेऊन येतात. आणि ज्यांनी काहीतरी मागावं असं वाटतं, ते कधीच माझ्याकडं काही मागत नाही. तुकोबा म्हणले, आता गोल गोल फिरून बोलू नकोस. मुद्द्याचं बोल. माझ्यापुरतं काय असेल बोल. धाडस करून देवानं, धाडस मी हा शब्द जबाबदारीनं वापरतोय, कारण खऱ्या भक्ताच्या समोर देव सुद्धा फार काळजीनं बोलत असतो, घाबरत असतो. देवानं धाडस करून सांगितलं, तुकोबा, माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं. एवढं वाक्य ऐकलं आणि तुकोबारायांची तळपायाची आग मस्तकात गेली. हातातली पूजेची सामग्री खाली ठेवली, ताट ठेवलं आणि एक रागानं लाल वुंद होण्याचा नेत्रकटाक्ष पांडुरंगाकडे टाकला आणि कडाडले तुकाराम महाराज. त्यावेळचे तुकोबारायांचे अभंगाचे शब्द आहेत की, होईन तो भोग भोगीन आपुला, माझ्या वाट्याला आलेले भोग भोगायला मी समर्थ आहे. तू कटेवर हात ठेवून फक्त आशीर्वाद द्यायचं काम करायचं, मध्ये चोंबडेपणा करायचं कारण नाही. तुला आम्ही मागणाऱ्यातलं वाटलो? काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमचा वारसा आहे की कधीही काही मागायचं नाही. देवानं काहीतरी मागा म्हणणं तुकोबारायांना स्वतःच्या परमार्थाचा अपमान वाटला. बापरे. तुम्ही स्केल बघा, हे कुठल्या पातळीवरचा संवाद सुरू आहे. एकदम उच्चतम पातळी. आणि त्यावेळचे जे जे अभंग आहेत तुकोबारायांचे त्या प्रसंगाला सानुरूप, ते तुम्ही तपासा. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक झाले जिने माझे पंढरी राया. तुकोबाराय म्हणतात, तुझं दास्यत्व आम्ही करतो, तुझे दास म्हणून जगात आम्ही मिरवतो. लोक आम्हाला तुझे दास म्हणून, तुझे भक्त म्हणून ओळखतात. मग जर आम्हीच काहीतरी मागण्यासाठी हात जर पसरले तर त्याच्यात कमीपणा कोणाचा आहे? तुझा की आमचा? तुझाच आहे. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक झाले जिने माझे पंढरी राया. ही वस्तुनिष्ठ भाषा तुकोबारायांची. काहीतरी मागा असं देवाने म्हणणं तुकोबारायांना स्वतःच्या उभ्या आयुष्याचा अपमान वाटला. तुला आम्ही मागणाऱ्यातलं वाटलं? तू मनुष्य जन्म दिलाय, अमर्याद अशी बुद्धी दिलीये, मनगटात जोर दिलाय, विचार करण्याची क्षमता दिलीये, आणि आता मनुष्य जन्म मिळाल्यानंतर ही विचार करण्याची जी अमर्याद क्षमता आहे, त्या क्षमतेच्या जोरावर मी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यायला समर्थ आहे. तू चोंबडेपणा करू नकोस. काय भाषा आहे तुकोबारायांची. तर आत्ताच्या आपल्या जनरेशनने, आपल्या पिढीनं किंवा येणाऱ्या युगायुगांमध्ये मनुष्य जीवानं, माणसानं तुकोबारायांच्याकडून जर शिकण्यासारखी सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट असेल तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं. तालुक्याच्या आमदारासोबत ओळख झाली की आपण छाती काढतो. आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही, आता काही कारण नाही.
कोणाशी बोलत होते तुकोबा? देवाशी, पांडुरंगाशी. जगाच्या बापाशी. कोणाशी बोलत होते? केलाय विचार? हां, स्केलच वेगळी आहे ती. आमच्यासमोर एखादा बडा नेता येऊन बसला की आमची छाती फुगते. तुकोबारायांच्या कीर्तनात कोण येऊन बसायचं माहिती आहे आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराज. काय उंची आहे? बोलूच शकत नाही आपण, म्हणजे काय. एक निरोप पाठवला असता शिवाजी महाराजांना की मला अमुक अमुक गोष्टीची गरज आहे, कमी पडलं असतं काय? नाही. अहो, निरोप पाठवायचं सोडा, नजराणा पाठवलाच होता की. हम्म. आपल्या स्वराज्याला लाभलेलं साधुत्वाच्या धर्तीवरचं जगद्गुरू तुकाराम महाराज हे नावाचं अनमोल रत्न आहे आणि त्यांचा सन्मान करणं एक प्रशासक, एक राजा म्हणून आपलं कर्तव्य आहे. म्हणून तो नजराणा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना सन्मानार्थ पाठवला. त्यावेळी तो नजराणा नाकारताना तुकोबारायांनी 11 अभंगांचं एक पत्र लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्यामध्ये त्या अभंगांमध्ये तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. वा. आपली प्रजा सुखात असावी हे एका राजाला वाटणं स्वाभाविक आहे. पण आम्ही सुखी असावं जर असं राजे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. किती सुंदर. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. स्वतःच्या आयुष्याची स्वतः जबाबदारी घेणं हा तुकोबारायांच्या जीवनातला सगळ्यात मोठा कृतिशील मानदंड आहे. तो आपण शिकला पाहिजे. मी जगद्गुरू तुकोबारायांच्या साहित्याच्या संबंधानं जेव्हापासून अभ्यास करतोय, मला जगद्गुरू तुकाराम महाराज सोडून या जगाच्या पाठीवर दुसरा कुठला प्रेरणास्रोत वाटत नाही. दुर्दैवानं जगद्गुरू तुकोबारायांना केवळ एक भक्त आणि केवळ एक संत म्हणून देवाऱ्यात कोंडून ठेवण्याचा मोठा गुन्हा आपण करतोय. आपल्या सहजीवनामध्ये त्यांना आपला मार्गदर्शक वाटाडे आणि एक मार्गदर्शक मित्र म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की तुकोबारायांकडून इथून पुढच्या प्रत्येक पिढीनं जर शिकण्यासारखी पहिली सर्वात मोठी गोष्ट असेल तर इंडिपेंडंट, स्वतःच्या आयुष्याची स्वतः जबाबदारी घेणं. मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा आशीर्वाद तुकोबारायांचा आपल्यासाठी असेल. नक्कीच. स्वावलंबी झालो तरच आपण स्वतःही प्रगती करू आणि समाजाची देखील प्रगती होईल. 100%. महाराज, आजचा जो आपला समाजातील माणूस आहे ह्याचं जर पाहिलं आपण तर तो बाहेरून खूप सेटल वाटतो, पण आतून कुठेतरी तो विस्कटलेला वाटतोय. तर हे असं का होतंय? अनेकदा हा प्रश्न मला सुद्धा पडतो बरं का. लोकव्यवहारात जेव्हा आज मी सुद्धा पब्लिक रेलेव्हन्स माझा ज्या माध्यमातून येतो, सर्रास दिसून येते, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणूनच नाही तर दिसूनच येतं की दिसतात सेटल. बरं झालं तुम्ही सेटल शब्द वापरला, कारण सेटल समजतो माणूस स्वतःला, वास्तवात नसतो. माझ्या अभ्यासानं याचं उत्तर, याची समीक्षा जर करायची झाली तर याच्यामध्ये माणूस बाहेरून सेटल दिसतो पण तितका आतून शांत नसतो असा जो तुमचा प्रश्न आहे, त्याचं कारण एकच आहे की माणसाचा असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त भर आहे. काही गोष्टी आपल्याकडं असणं महत्वाचं आहे दिसण्यापेक्षा. बरोबर. पण सध्याची मानसिकता माणसाची अशी झालेली आहे, गोष्ट ती आपल्याजवळ असो किंवा नसो पण ती दिसली पाहिजे, दुसऱ्यांना दाखवली पाहिजे. अगदी सोपं करून सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही तुमच्या परिवारासोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुठे कोकणात फिरायला जा, महाबळेश्वरला जा, गोव्याला जा, परदेशी जा, कुठलीही नवीन गोष्ट तुमच्या आजूबाजूची लोक जेव्हा पहिल्यांदा करतात, त्या गोष्टीचा उपभोग घेण्यापेक्षा आपण ही गोष्ट करतोय हे इतरांना दाखवण्याचा त्यांचा सोच जास्त असतो. त्याचा फोटो काढणं, स्टेटसला अपलोड करणं, समाज माध्यमांवर पोस्ट करणं, सोशल मीडियावर. असण्यापेक्षा दिसणं महत्वाचं झालंय. त्याला दंभ म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जी गोष्ट आपल्याकडं नाहीये ती दाखवणं. ज्ञान नाहीये पण असल्यासारखं दाखवणं, त्याला दंभ म्हणतात. संपत्ती फार मोठी नाहीये, श्रीमंती अगदी मोठी नाहीये पण ती असल्यासारखी
दाखव ना. तुम्ही रतन टाटांच्या बोट्यांमध्ये कधी अंगठ्या पाहिल्यात? नाही, कधीच गळ्यात नाही. कधी सोन्याच्या चैनी पाहिल्या? कधीच नाही. आणि तुमच्या गावाकडचा एखादा सरपंच बघा. गळ्यात गोफ, हातात 5 अंगठ्या, घड्याळ मला मोठं. सरपंच शब्द मी जस्ट उदाहरण म्हणून वापरलाय तसा. पण अगदी एक मराठीत म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. जिथं कमी असतं ना, तिथं दाखवण्याचा जास्त उहापोह असतो. खुज्या माणसाला उंच दिसण्याची धडपड असते. आणि ह्याच गोष्टीमुळे हा घोटाळा झालाय, की माणूस बाहेरून सेटल दिसतोय पण आतून शांत नाही. का? या आतमध्ये जोपर्यंत हा जो कचरा साचलाय ना, तो काढल्याशिवाय सुटका नाही. बरोबर. मी लहान होतो, आठवलं म्हणून सांगतो. 4थी-5वीला असेल. शाळेतून आलो दुपारचा. वडील शेतात चालले होते, काहीतरी वडिलांचं काम चालू होतं. वडिलांना म्हणलं मला तुमच्यासोबत यायचं. म्हणले चल. गेलो. नेमकं त्या दिवशी वडिलांचं शेतात ती गवताची वळई रचायचं काम चालू होतं. वळईच म्हणतो ना. हो, हो. वडिलांना मदत करायची म्हणून मी जोशात काय केलं, ते कडब्याच्या पेंड्या वडिलांनी बांधून ठेवल्या होत्या. उचलायची आणि फेकायची वडिलांकडे, उचलायची फेकायची वडिलांकडे. जोश असतो लहानपणी. त्या जोशात काय झालं, कडव्याची एक बारीक शिळीक असते, शिळकच ना, हो, हो. शिळक. शिळक असतं. आता ती वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागात त्याला वेगवेगळे वेगवेगळे शब्द शब्द आहेत. असतात. कोणी तिकडे सडी मराठवाड्यात गेलं की असेल, त्याला शिळक सडिया, असेल. कोणी दसकट म्हणतात. हं. मला जो शब्द माहिती आहे तो शिळक. राईट. ती बारीक शिळक जी डोळ्यांना दिसतही नाही. काय झालं, ती बारीक शिळक माझी अशी नखाच्या आणि बोटाच्या मध्ये घुसली. बापरे! यू कॅन इमॅजिन की ते खूप जास्त त्रासदायक आणि वेदनादायी गोष्ट आहे ती. ती घुसली. माझं खाण्यातही लक्ष लागेना, माझं गाण्यातही लक्ष लागेना. घरी गेलो, आईनं माझ्या आवडीची मेथीची भाजी केली होती, तीही गोड लागेना. कारण ती सडी घुसलेली होती. शिळक. तीच माणसं, तेच घर, तेच आयुष्य, तरी सुद्धा माझं जगणं हराम झालं. का? ते टोचत होतं. सलत होतं. गावात हरिनाम सप्ताह होता, कीर्तनाला जाऊन बसलो. मोठे साधू आले होते, प्रवचन सुरू होतं. सगळी लोक त्याच्यात मग्न रममान झाली होती. माझं लक्षच लागेना. का? सलत होतं. आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे ना उत्कर्ष दादा, एक मत्सराची, ईर्षेची आणि अहंकाराची शिळक आतमध्ये फसलेली. ज्या लोकांसोबत आपण रोज मांडीला मांडी लावून जेवण करतो, ज्यांच्यावर प्रेम असल्याचा दावा करतो, ज्यांना आपण आपली माणसं म्हणतो, त्या आपल्याच माणसांबद्दल कुठं ना कुठे एक मत्सराची, ईर्षेची शिळक इथं आतमध्ये फसलेली आहे. ती ईर्षेची आणि मत्सराची, अहंकाराची शिळक तुम्ही जोपर्यंत उपटून बाहेर फेकत नाही, तोपर्यंत तुम्हाला आतून शांत होता येणार. दॅट्स इट. एकदम मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही परफेक्ट आन्सर दिलेलं आहे त्याबद्दल. बाहेरून सेटल माणूस दिसतो. आतून शांत नाही हा जो तुमचा प्रश्न आहे, तो सध्याच्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत समर्पक आणि रोजच्या जगण्यातला हा प्रश्न आहे. बरोबर. प्रत्येकाच्या मस्तिष्कामध्ये ते विचारांचं जे वादळ सुटलेलं आहे, कोणीच याच्यावर विचार, कारण बाहेरून सेटल दिसतोय आणि बाहेरून दिसलं जरी नाही तरी आतून शांत असण्याला खरं महत्व आहे. अगदीच. तुमची इंटरनल स्ट्रेंथ खूप महत्वाची आहे. आता शेवट याचा करताना मी आठवलं म्हणून सांगेल, की वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करत असताना माझ्या अभ्यासात आलं, वशिष्ठ ऋषी जे रामप्रभूंचे गुरु होते, तर वशिष्ठांनी रामप्रभूंना सांगितलं होतं, की तू आतून शांत असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यांच्या ह्याच मार्गदर्शनाचा उपयोग वनवासात असताना रामप्रभूंना झाला. सीतेचं अपहरण झालं, सीतामातेंचं रावणाने अपहरण केलं. रामप्रभू बाहेरून विलाप करताना दिसत होते, प्रयत्न करताना, धावपळ करताना दिसत होते, पण आतून कमालीचे शांत होते. हे आतून शांत असणं या अर्थानं खूप महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये जेव्हा कुठं तुमच्या आयुष्याची नाव झोल खाताना दिसेल, काय म्हणू आपण त्याला, डगमगायला लागेल, तेव्हा सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे तुम्हाला वाचवणारी त्यावेळी, ती गोष्ट म्हणजे तुमची इंटरनल स्ट्रेंथ, तुमची आंतरिक ऊर्जा. तर आतून शांत असणं फार महत्त्वाचं आहे. महाराज, जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांनी मनाबद्दल इतकं सर्व का लिहिलंय? कारण जर तसं पाहायचं म्हणलं तर मन हा माणसाचा मित्र देखील आहे आणि शत्रू देखील आहे. मग इतकं सगळं का लिहिलं गेलंय?
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मनाच्या संबंधानं जगद्गुरू तुकोबारायांचं काव्य फार समृद्ध आहे आणि तितकं गांभीर्यानं त्यांनी प्रत्येक ठिकाणी लिहिलं आहे. अनेक अभंगांमध्ये त्यांनी स्वतःची सुद्धा द्विधा परिस्थिती मनस्थिती त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, "काय काय करीतो या मना, परी नाईके नारायणा." देवाला म्हणतात, "मी काय काय करतोय उपाय या मनाच्या बाबतीत, पण हे ऐकत नाहीये." देवाला म्हणतायत. "बहुत चंचल चपळ मन" असं मनाचं वर्णन आलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की मनावर नियंत्रण आणण्याचा आणि मनावर ताबा ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा, कारण ते प्रॅक्टिकली तितकं शक्य नाहीये. बरोबर. तुम्ही जसं सांगितलं की आपलं मनच आपला मित्र होऊ शकतं आणि आपणच शत्रू होऊ शत्रू शकतो. भगवान श्रीकृष्णांचा भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे याच्या संदर्भानं. आपणच आपला मित्र आणि आपणच आपला शत्रू होऊ शकतो. "उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः" असा तो श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्तानं अख्ख्या जगाला सांगतायत, जगताला सांगतायत, मनुष्यच स्वतः स्वतःचा हित करणारा मित्र आहे आणि मनुष्य स्वतः स्वतःचा घात करणारा शत्रू आहे. त्याच्यामुळं मनुष्यानं स्वतःचं हित करावं की अहित करावं याचा निर्णय स्वतः मनुष्याकडे राखीव आहे. आणि तुम्ही आम्ही मनाच्या बाबतीत हतबल आहोत याच्यामध्ये नवल नाहीये. मोठमोठे साधू संत, ऋषीमुनी, स्वतः देवाचं सुद्धा मनाच्या समोर काही चाललेलं नाहीये. त्याच्या बाबतीत उपाय एकच आहे. त्याच्या विकल्पांना खतपाणी घालण्यापेक्षा मनाला आपण विचारांचा आणि परमार्थाचा व्यायाम दिला पाहिजे. हम्म. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आयुष्यात ज्या फेजमधून त्यांना जावं लागलं, जे टप्पे त्यांच्या आयुष्याचे आपल्याला दिसतात, त्यांच्या आयुष्याचा एक टप्पा असाही आला तुकोबारायांच्या जीवनामध्ये की त्यांच्या स्वतःच्या मनाशी झटापटी सुरू झाल्या. जसा तुमचा प्रश्न आहे की आपलं मनच आपलं शत्रू होऊ शकतं वगैरे बरोबर. वगैरे. अनेक वेळा देवाजवळ तुकोबारायांनी स्वतःची द्विविध मनस्थिती बोलून दाखवलेली आहे की मला भजन करायचंय, मला केवळ तुझ्यावर प्रेम करायचंय, मला तुझ्या सानिध्यात राहायचंय, मला संपूर्ण आयुष्य हा जन्म तुझ्या पायावर व्हायचा आहे, पण काय करू, हे मन अधूनमधून मला भलतीकडं नेतंय. ही कुणाची विवंचना आहे? संत तुकाराम. तुम्ही आम्ही काय त्याच्यापुढं? जागतिक पातळीवरच्या मोठमोठ्या नीतिवेत्त्या आणि तत्ववेत्त्यांना सुद्धा अभ्यासानं माथेफोड करून ज्यांच्या साहित्याचा अर्थ आज लावता येत नाही, त्या जगद्गुरू तुकाराम महाराजांची सुद्धा मनाच्या बाबतीतली ही हतबलता आहे. त्याच्यामुळं फार मनाला जिंकण्याच्या नादात पडायचं नाही, त्याला व्यायाम देणं गरजेचं आहे. त्याला जसा खुराक हवाय बरोबर. तो देणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जगद्गुरू तुकोबारायांच्या साहित्याचा आणि तुकोबारायांच्या संगतीचा प्रत्यक्ष फार मोठा प्रभाव पडलेला आपल्याला त्यांच्या जीवनात पाहायला मिळाला शिवाजी महाराजांच्या. आणि मनाला काय खाद्य द्यायचं असतं हे तुकोबारायांकडूनच कदाचित शिवाजी महाराज शिकले असतील. ते त्यांच्या शिवचरित्रात मला अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. एकदा अफजल खान लढाईसाठी आगेकूच करत असताना, स्वारीवर येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गुणकौशल्य असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज शत्रूच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत होते. केवळ आरमार, दारुगोळा ह्यांच्यावर युद्ध जिंकता येत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की ते शत्रूच्या व्यक्तिमत्वाचं ॲनालिसिस करायचे, समीक्षा करायचे. व्हॉट वी कॅन डू, आपण त्याच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भानं काय करू शकतो. बरोबर. अफजल खानाच्या व्यक्तिमत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे निरीक्षण केलं होतं, त्या निरीक्षणात, त्या अभ्यासात त्यांच्या लक्षात आलं की अफजल खान हा स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रचंड अंधश्रद्धाळू. आणि ज्या दिवशी स्वारी करण्याच्या, युद्धाला निघण्याच्या मोहिमेचा पहिला दिवस होता अफजल खानाचा, त्या दिवशी भल्या पहाटे छत्रपती शिवरायांनी आपल्या एका गुप्तहेराला पाठवलं आणि अफजल खानाच्या मोहिमेच्या पहिल्या दिवशी सकाळी निघायच्या वेळेला अफजल खानाच्या सैन्य दळामध्ये सर्वात समोर निशाणी घेऊन चालणारा जो हत्ती होता, त्या हत्तीच्या जेवणामध्ये विष कालवायला सांगितलं. परिणामी तो हत्ती मरून पडला आणि पहिल्याच दिवशी अपशकुन झाला म्हणून अफजल खानानं दौरा रद्द केला. मोरल ऑफ द स्टोरी, मनाला ज्या पद्धतीचा खुराक हवाय तो द्यायला हवा. अफजल खानाची व्यक्तिमत्वाची जी काही
समीक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, तर त्याला हवा असणारा जो खुराक होता तो अंधश्रद्धा होता. आणि त्या अंधश्रद्धेला खुराक म्हणून हत्ती मारण्याची जी काही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ती तिथे कारणी लागली. तुमचं मन हे निश्चित तुम्हाला तुमच्या ध्येयापासून, तुमच्या अ, जे टार्गेट लोकेशन्स तुम्ही सेट केलेले असतात त्याच्यापासून तुम्हाला आजूबाजूला नेतं. मन आहे, त्याचा तो स्वभाव आहे. मन तुम्हाला इकडे-तिकडे नेतं ही चुकीची गोष्ट नाहीये. तो त्याचा मूळ स्वभाव आहे. सांगितलंय स्वभाव, बहुत चंचल चपळ मन. मन कसं आहे? बहुत चंचल चपळ. आत्ता इथे चैतन्य महाराजांच्या समोर बसलेला असताना सुद्धा अर्ध्या सेकंदात ते अमेरिकेला जाऊन येईल. बघा गेलं आणि आलं. त्याच्यासारखा वेग कोणाचा नाही. त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा मला असं वाटतं मनाशी मैत्री केली पाहिजे. त्याला हवा तसा सात्विक खुराक दिला पाहिजे, आहार दिला पाहिजे. आम्ही देतो. तुमच्या आणि आमच्या आयुष्यात जर काही फरक असेल तर तो हा आहे. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्या ध्येयापासून, तुमच्या टार्गेट लोकेशन्स जे तुम्ही सेट केलेत, जे ॲम्बियन्स तुम्ही आता घेऊन आयुष्य जगताय, त्याच्यापासून तुम्हाला तुमचं मन आजूबाजूला नेतं. अगदी तसंच आम्हालाही नेतं. पण रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचून त्याला व्यायाम देतो. त्याला सवय लावतो. मला बऱ्याच वर्षांपूर्वी मला वाटतं एक सिनेमा आला होता, थ्री इडियट्स. हो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो, आपण माझ्या आवडीचा तो सिनेमा आहे. फार लॉजिकली, इथिकली वेल प्रिपेअर्ड तो सिनेमा होता. त्याच्यामध्ये तो जो अभिनेता आहे आमिर खान, तो त्याच्या मित्रांना सांगतो की ये दिल होता है ना, ये बहुत बेवकूफ़ होता है और इसे बेवकूफ़ी बना के रखो. इसे ये मत बताओ कि बहुत बाहर बहुत गड़बड़ी चल रही है, बहुत बड़ा घोटाला हो चुका है. ये मत बताओ. इसको सिर्फ ये बोलो की ऑल इज वेल. तर ते अजूनही इथं चिपकलेलं आहे माझ्या, असं चिकटलेलं आहे की मनाच्या बाबतीत ज्या वेळेला द्विधा मनस्थिती तुमची निर्माण होईल ना, तुम्ही काय करायचं? इतका मोठा घोटाळा त्याच्यापुढे मांडू नका. त्याला हवा तो खुराक द्या. त्याला व्यायाम द्या. आणि त्यानं तुमची कमांड हातात घेण्यापेक्षा तुम्ही त्याची कमांड हातात घ्या. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, "तू मन हे मीची करी." तू त्याचं नेतृत्व कर. तू त्याला रोज दिशा दे, डायरेक्शन दे. हां, एका दिवसात होणार नाही, पण हळू होईल. पण तुम्ही जो प्रश्न विचारला, की मनाच्या संबंधानं इतकं का बोललं जातं? का तुकोबारायांनी सुद्धा मनाच्या बाबतीत इतकं बोललं? तर आपल्या हिताच्या मार्गातला मित्रसुद्धा मन आहे आणि आपल्या अधोगतीच्या मार्गातला शत्रूसुद्धा आपलं मनच आहे. त्याला कुठल्या कॅरेक्टर आणि कुठल्या भूमिकेत उतरवायचं हे मात्र तुमच्या हातात आहे. वाह! खूपच सुंदर प्रकारे याचं उत्तर दिलेलं आहे. महाराज, आज आपण पाहतोय की प्रत्येकजण या प्रगतीच्या युगामध्ये खूप फास्ट धावायला प्रयत्न करते. पण ज्यावेळेस आपण ह्या प्रगतीच्या मागे धावतोय, तर कुठेतरी नीतिमत्ता मागे राहते असं वाटतंय का? माझ्या मनात ह्याविषयी काही शंका नाहीये की नीतिमत्ता मागे राहते का? आय एम डॅम शुअर की मागच राहते आणि राहिलेली आहे. ते फार तपासण्याची गरज नाहीये. सध्या जनमानसात जेव्हा आपण बाहेर पडतो, एक नेत्रकटाक्ष टाकतो आपण व्यावहारिक जीवनावर आणि आपल्या अवतीभोवती पाहतो की काय चाललंय, कशा पद्धतीचं वातावरण आहे. एका वाक्यात सांगेल की नीतिमत्ता हा शब्द फक्त भाषणापुरता राहिलेला आहे. मोठमोठी भाषणं, मला असं वाटतं की शालेय पाठ्यपुस्तकांमध्येच असा नीतिमत्ता हा शब्द उरला असेल. इम्प्लिमेंटेशनच्या आणि कृतीच्या धर्तीवर तो कुठं पाहायला मिळत नाही. ज्या वारकरी परंपरेचं प्रतिनिधित्व आज आम्ही करतोय, ज्या संत साहित्याचा प्रचार प्रसार आज आम्ही अभ्यासानं करतोय, त्या संत साहित्यातल्या कुठल्याही काव्याचा तुम्ही धडा तुमच्या डोळ्यासमोर घ्या. वारकरी संतांनी आणि आपल्या सनातन धर्म संस्कृतीनं सातत्यानं नीतिमत्तेची शिकवण दिलेली आहे. त्या परंपरेनं आपल्याला विचार दिला न्यायाचा, विचार दिला बंधुतेचा, विचार दिला समतेचा. पण पुन्हा तीच शोकांतिका की हे सगळं भाषणातच राहिलेलं आहे. मी थोडं सोपं करून सांगायचं झालं तर असं म्हणेल, कोणी एखादा दवाखान्यात गेला आणि त्याने डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर डायबिटीजचा त्रास होतोय. डॉक्टर त्याला म्हणतील साखर खाऊ नका. तो दुसऱ्या दिवसापासून बंद करतो साखर. डॉक्टरांनी सांगितलं साखर खाऊ नका, साखर बंद करतील. 700-800 वर्षापासून वारकरी संत सांगतायत की नीतिमत्ता सोडू नका, आयुष्याचं वाटोळं होईल. ते मात्र ऐकत नाही. चॉईस इज युअर्स. तुम्हाला काय निवडायचं? माणसाला
आपलं नुकसान दिसत नाही असं नाही, फक्त स्वतःच्या सोयीनं चाललंय सगळं. बरोबर. झोपलेल्याला उठवता येईल, पण ज्यानं सोंग घेतलंय त्याला कसं उठवायचं? तर मंत्रालयामध्ये बसलेला एखादा मंत्र्याच्या केबिन मधला IAS अधिकारी डोळ्यासमोर आणा आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतात भाताच्या खाचरामध्ये गुडघ्यापर्यंत गाळात जाऊन दिवसभर काबाड कष्ट करणारा शेतकरी डोळ्यासमोर आणा. एकीकडे एक असा IAS अधिकारी आहे ज्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये संध्याकाळी घरी जात असताना करोडोंच्या पिशव्या जमा होत आहेत, आणि एकीकडे असा शेतकरी आहे दिवसभर घाम गाळून सुद्धा संध्याकाळी तो कांदा आणि भाकर खाऊन झोपी जातोय. माझा प्रश्न असा आहे, या दोघांपैकी कोणाच्या जीवनात तुम्हाला समाधान दिसेल? शेतकऱ्याच्या. तुमचं उत्तर आहे शेतकऱ्याच्या. पण तसं तुलनेनं जर बघितलं तर खरी सुबत्ता आणि संपन्नता कोणाच्या आयुष्यात? IAS अधिकाऱ्याकडे. पण समाधानाच्या बाबतीत तुम्ही कोणाकडे बोट केलं? शेतकरी. त्याचं कारण असं आहे, इकडे करोडोंची पिशवी जरी रोज गाडीत येत असली तरी त्याचं मन साक्षी आहे की हे आपल्या कष्टाचं नाही आहे, आणि इकडे कांदा आणि मिरची भाकर जरी असली तरी ह्या गोष्टीची खात्री आहे की हे माझ्या घामाचं स्वतःच्या हक्काचं मी कमवलेलं आहे. बरोबर. हा संपन्नतेचा आणि नीतिमत्तेचा फरक स्पष्ट आहे. तर येणाऱ्या काळामध्ये प्रगती महत्त्वाचीच आहे. डेडिकेटेडली तुम्ही प्रगतीच्या मागं, सक्सेसफुल लाईफ जगण्याच्या मागं प्रयत्न केले तर त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. उत्तमातलं उत्तम आयुष्य जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. स्पर्धेत भाग घ्या, प्रगती मिळवा, चांगले भौतिक सुबत्ता आणि आर्थिक सुबत्तेचं परिपूर्ण असं आयुष्य निश्चित जगा. पण प्रगतीची पायधूळ पायाला लावत असताना नीतिमत्तेची तत्व त्याच्या खाली चिरडली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर महाराज, आजचा जो तरुण वर्ग आहे हे सक्सेसफुल होण्याच्या प्रेशरमध्ये जर पाहिलं तर थोडं कुठेतरी असं वाटतंय का की मेंटली थकत चाललेत? थोडं म्हणण्यापेक्षा खूप जास्त थकत चाललेत. कॉर्पोरेट सेक्टरशी, IT सेक्टरशी माझा जेवढा रेलेव्हन्स आहे, जेवढं मी पाहतोय, आपला यूथ वैशिष्ट्यानं आपली तरुण पिढी सक्सेसच्या मागं पळत असताना जे स्ट्रेसफुल लाईफ स्वतःला आता ते देत आहेत किंवा तणावाच्या आहारी ते पडत आहेत, त्याचं कारण असं आहे की आपल्या आयुष्यातलं प्रॅक्टिकलिझम कमी झालं आहे. म्हणजे ज्याला आपण वस्तुनिष्ठपणा म्हणतो, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत तुलनेनं विचार करण्याची क्षमता आता आपल्या पिढीकडे राहिलेली नाही, धैर्यबळ राहिलेलं नाही. जुन्या पिढीचं जर आकलन केलं, आपल्या अगोदरचे प्रिव्हियस जनरेशन जे आहे यांच्यामध्ये सगळ्यात मोठा गुण होता तो धैर्यबळाचा होता. यांच्या आभाळ जरी कोसळलं, किती संकट आले तरी यांनी कधी हार मानली नाही, आत्महत्येचा तर विचार मुळीच केला नाही. पण आता मार्क कमी पडले तरी आत्महत्या, मित्रानं विश्वासघात केला तरी आत्महत्या, मुलगी सोडून गेली आत्महत्या, कधी कधी वाटतं सीझन आलाय आत्महत्येचा. तर तुमचा प्रश्न असा आहे की प्रगतीच्या, सक्सेसच्या मागे लागत असताना मेंटली ते जास्त डिप्रेस होत आहेत. तर मला असं वाटतं की वस्तुनिष्ठपणा कमी पडतो याच्यामध्ये. कुठल्या ठिकाणी कुठपर्यंत असलं पाहिजे याचा तुम्हाला निवाडा करता आला पाहिजे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो समजण्यासाठी. आपण कुठल्या ठिकाणी, कुठपर्यंत आणि किती असणं गरजेचं आहे याचा निवाडा आपल्याला करता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे समर्पण हे धोकादायक असतं. काही लोक चंदनासारखं आयुष्य जगतात. त्यांना अभिमान असतो त्या गोष्टीचा की दुसऱ्यासाठी झिजणं, निवडतात आयुष्य दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्यासाठी झिजणं, चंदनासारखं आयुष्य जगतात. ॲप्रिशिएशन झालंच पाहिजे चंदनासारख्या आयुष्याचं. पण सिद्धांत असा आहे, जंगलामध्ये सर्वात जास्त विषारी सापांचा विळखा जर कुठल्या वनस्पतीला बसत असेल तर तो कुठल्या? चंदनाच्या झाडाला. आता विषारी सापांचा विळखा चंदनाच्या झाडाला बसलेला आपण पाहिला, याच्यात दोष विषारी सापांचा मुळीच नाही. विषारी सापांचा विळखा चंदनाच्या झाडाला असणं याचं कारण त्या चंदनाच्या ठिकाणी असणारी शीतलता, थंडपणा. तात्पर्य असं आहे, प्रमाणापेक्षा जास्त थंडपणा हा विषारी सापांना निमंत्रण देत असतो. त्याच्यामुळे आपण कुठपर्यंत, किती असावं, कुठं असावं ह्याचा निवाडा आपल्याला करता आला पाहिजे. प्रगतीचं नाव देऊन आपण एका विचित्र स्पर्धेत
सहभागी होतोय का, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. या न थांबणाऱ्या तुलनेच्या खेळामध्ये आपण कधी पडायचं नाही. आणि पुन्हा मी तोच उच्चार करतो, की आपण कुठं आणि किती असावं, हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. युद्धातल्या घोड्यांनी वरातीत नाचू नये, बस. महाराज, फेलियर आलं की आजकाल लोक पटकन तुटून जातात. पण जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांनी संकटांशी कसं डील केलंय? हं. मी नेहमीच या प्रश्नाची वाट पाहत असतो. मला असं वाटतं, की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बाबतीत सगळ्यांनी हा प्रश्न विचारावा. मी सुरुवातीलाही तुमच्या प्रास्ताविक प्रश्नामध्ये सांगितलं, की तुकाराम महाराजांची सातत्यानं दुःखांची उजळणी केली जाते, पण त्यांचं सामर्थ्य, त्यांची ताकद, संकटांशी त्यांनी कशी डील केली, याच्यावर बोललं गेलं पाहिजे. कारण फार मोठा एक आदर्श अ, अ, उदाहरण प्रस्थापित त्यांनी त्यातून केलेलं आहे. तुम्ही प्रश्न विचारताना असा उल्लेख केला, की आजकाल आपली पिढी किंवा आता सध्याच्या काळात लोकं संकट आली, की लवकर तुटतात. राईट. मला असं वाटतं, की संकटांकडं नकारात्मक दृष्ट्या आपण पाहिलंच नाही पाहिजे. मी थोडा अच्छा. चष्मा बदलतोय तुमचा या गोष्टीकडे पाहण्याचा. संकट येणं हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. तो तितक्या सहजतेनं स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं. सोपं करून सांगायचं झालं तर वसंत ऋतूमध्ये प्रत्येक वनस्पतीला बहर येतो. येतो. मग वसंत ऋतूमध्ये जसा प्रत्येक वनस्पतीला बहर येतो, तसा ग्रीष्म ऋतूमध्ये त्याची पानगळ सुद्धा सोसावी लागते. गळती बरोबर. सोसावीच लागणार. अगदीच. ती पडझड सोसावीच लागणार. हे दोन्ही ऋतू आम्हाला जसे स्वीकारावे लागतात. जसा दिवस आहे तिथे रात्र आहे, जिथे चंद्र आहे तिथे सूर्य आहे, जिथे सुख आहे तिथे दुःख आहेच. आम्हाला ते स्वीकारता आलं पाहिजे. मी एक कोट वाचला होता फार जुना, सातत्यानं तो फिरत राहतो, की कारलं कडू आहे, यामध्ये दोष कारल्याचा नाही. स्वार्थी आपली जीभ आहे, तिला गोडच आवडतंय. तर संकट आपल्याला विशेष का वाटावीत? आयुष्यातले चांगले दिवस जितक्या सहजतेनं तुम्ही सेलिब्रेट करता, स्वतःचा जन्मसिद्ध अधिकार समजून, जणू काही तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणं हा तुमचा तुम्हाला अधिकार वाटतो. मग जसं चांगले दिवस येणं क्रमप्राप्त आहे, वाईट दिवस देखील येणार. संकटांना तुम्ही अविभाज्य तुमच्या जीवनाचा भाग आहे तसं स्वीकारलं पाहिजे. आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीत तर अरे बापरे! मी जेव्हा तुकोबारायांच्या या भूमिकेच्या बाबतीत बोलतो, मी स्वतः सातत्यानं मी जेव्हा बोलतो, तेव्हा मी स्वतः अवाक होतो. आपल्या आयुष्यातले काय संकट आहे हो? फालतू संकटं घेऊन बसतो आपण. समोरच्याने मेसेज पाहून रिप्लाय नाही दिला तर तेही संकट वाटतं आपल्याला. तिथेही दुःखी होतो आपण. काय फालतू संकट आहे आपली. तुकोबारायांची संकटं सांगू तुम्हाला. सांग. वय वर्ष 10 असताना संसार गळ्यात पडला. वय वर्ष 11 वर्षाचे असताना पहिलं लग्न झालं. वर्ष 12 वर्षाचं वय असताना दुसरं लग्न झालं. पहिली पत्नी दुर्धर आजारानं ग्रस्त होती म्हणून संसार वाढावा म्हणून दुसरं लग्न केलं हे सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे. एखाद्याने एवढं ऐकूनच धाडस करू नये दुसऱ्या लग्नाचं. वयाच्या 10व्या वर्षी संसार गळ्यात पडला. वयाच्या 11व्या वर्षी पहिलं लग्न. वयाच्या 12व्या वर्षी दुसरं लग्न. लगेच वर्षभरात माता-पिता वर्तले. परत वर्षभरात मोठा भाऊ सावजी विरक्त होऊन निघून गेला. परत वर्षभरात भाऊजाई वारली. परत वर्षभरात दुष्काळ आला. आणि दुष्काळ पर्व आल्यानंतर गावकऱ्यांना, समाजाला खायला प्यायला काही कमी पडू नये सामान्य लोकांना म्हणून घरातली अन्नधान्याची कोठारं मोकळी केली लोकांसाठी. आणि स्वाभाविक आहे, लोकांना मोकळं केलं, घरात काही उरलंच नाही. परत वर्षभरामध्ये स्वतःचा मुलगा आणि बायको अन्न करत डोळ्यासमोर तडफडत मेली, अन्न नाही म्हणून. या सगळ्या गोष्टीतली एक तरी गोष्ट आपल्या आयुष्यात झाली आहे का? नाही. कसल्या टिमक्या वाजवताय संकटाच्या तुम्ही? कंपॅरेटिव्हली तुलनात्मक दृष्ट्या बघा ना. तुलनाच होऊ शकत नाही म्हणजे आपली. कसली संकट कुणाला सांगताय तुम्ही? 2-2, 5-5 हजाराचे बूट पायामध्ये घालणारी आपण माणसं. कितीतरी अनवाणी पायांनी चालणारी लोक आज आपल्या देशात आहेत. त्यांचा विचार आहे आपल्याला? नाहीच येत तो विचार कधी. जेवणातल्या मेन्यूवरून अनेक घरांमध्ये रोज भांडणं होतात, नाराजी होते. लाखो लोक आज उपाशी झोपतात. त्यांचा विचार आहे कोणाला? आजही आजच्या ह्या संध्याकाळी काय खायचं आणि झोपायचं कुठं? हा प्रश्न असलेली की लाखो लोक आहेत आपल्या देशामध्ये. कोणाला संकट सांगताय तुम्ही तुमची? संकटांची भाषा तुकोबारायांसाठी कधीच नवीन नव्हती. आणि तुकोबारायांनी संकटांचा बाऊ, संकटांचं भांडवल कधीच केलं नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुकोबाराय देवाला सुद्धा प्रसंगी रागावणार आहेत की तू मध्ये चोंबडेपणा करायचा नाही. मी समर्थ आहे माझ्या स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यायला.
अत्यंत सामर्थ्यानं संकटांना तोंड देणारं व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. संकट येणं हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तुटताय कसले? मला असं वाटतं, मी माझ्या वैयक्तिक अनुभवांनी आणि तुकोबारायांच्या शिकवणीतून हे सांगेल, की आपल्याला संकटं सुद्धा सेलिब्रेट करता आली पाहिजे. हे फार नेक्स्ट लेव्हलला बोलतो, हे समजून घ्या तुम्ही. संकटं सुद्धा तुम्हाला सेलिब्रेट करता आली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ सुरू झाला. जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तनात जाऊन टाळ घेऊन उभं राहायला लागले. हळूहळू स्वतः कीर्तन करायला लागले. हळूहळू त्यांच्या कीर्तनाला गर्दी व्हायला लागली. चाकण 84 भागामध्ये त्यांची कीर्ती वाजू लागली. छत्रपती शिवरायांनी त्यांचा सन्मान करावा आणि तुकोबारायांची कीर्ती वाढल्यानंतर देहूतल्या प्रस्थापितांना आनंद होईल असं कधी होईल? नाही, अजिबातच. मग ज्यांनी धर्माची दुकानदारी स्वतःकडे ठेवली होती, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि मग त्यांनी कट कारस्थानं रचायला सुरुवात केली. योद्धा शरण येत नसला की त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तुकोबारायांच्या जीवनावर त्यांच्या शत्रूंनी सगळ्यात पहिला मोठा आघात केला तो म्हणजे भंडारा डोंगरावर तुकोबाराय भजन करत असताना त्यांना बदनाम करण्यासाठी, त्यांची साधना भंग करण्यासाठी तुकाराम महाराजांकडे वेश्या पाठवली. त्या वेश्येकडे पाहून तुकाराम महाराज हात जोडून स्मित हास्य करून म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नवो. तुकाराम महाराजांनी वेश्येला नाकारलं ही गोष्ट मोठी नाही. माझं मोरल तात्पर्य अजून शिल्लक आहे. तुकोबारा आहेत ते. वेश्येला नाकारलं मोठी गोष्ट नाही. तुकोबारा आहेत ते. त्यांनी वेश्येला नाकारलं ही मोठी गोष्ट नाहीये. तुकोबारायांकडे पाठवलेल्या वेश्येनं तुकाराम महाराजांच्या भेटीनंतर उभ्या आयुष्यात पुन्हा कधी वेश्येचं आयुष्य जगलं नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट. वा, परिवर्तन झालं त्यांचं. संकट सेलिब्रेट करा. छातीचा कोट करून संकटांचं स्वागत केलं पाहिजे हे आम्हाला तुकाराम महाराजांनी शिकवलंय. चाकण 84 भागात तुकोबारायांची कीर्ती वाढू लागली. या अधर्म मार्तंडांची दुकानदारी धोक्यात आली. मग रामेश्वर भट्टांनी, मांबाजी बुवांनी ग्रामाधिकाऱ्याला हाताशी धरलं. ग्रामाधिकारी म्हणजे आताच्या भाषेमध्ये तलाठी. ग्रामाधिकाऱ्याला हाताशी धरलं आणि ग्रामाधिकाऱ्याकडून शासकीय आदेश पारित केला आणि तो गावच्या पाटलाच्या मार्फत तुकोबारायांना पाठवला, गावात राहायचं नाही. काय आदेश? गावात राहायचं नाही. कोणाला आहे आदेश? तुकोबा महाराजांनी. कसली संकट सांगताय तुम्ही? कुठं अगरबत्ती लावताय आपल्या संकटांची? तुलनाच होऊ शकत नाही कुठेच. जागतिक पातळीवरच्या नीतिवेत्या आणि तत्ववेत्या असणाऱ्या अभ्यासकांना वर्षानुवर्ष माथेफोड करून ज्यांच्या अभंगांचा साधा सरळ अर्थही आज लावता येत नाही, इतक्या उंचीचं काव्य ज्यांचं आहे, ज्यांचा अभंगगाथा पंचम वेद म्हणून, 5वा वेद म्हणून स्वीकारला जातोय, त्या तुकाराम महाराजांना गावातून हाकलून देण्याचं पत्र पारित करण्यात आलं. गावातून निघून जाण्याचा आदेश काढण्यात आला. करा तुलना तुमच्या संकटाशी याची. त्यावेळचा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. आणि त्याच अभंगाचा शेवट जर तुम्ही नीट वाचला तिथं तुकोबारायांची खरी ताकद दिसून येते. त्या अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. ज्या प्रस्थापितांनी तुकोबारायांना नाकारलं, तुकोबारायांनी सुद्धा तितक्या ताकदीनं आणि स्वाभिमानानं त्यांना लाथ मारली आणि डोंगरावर निघून गेले. याचना करत बसले नाही की मला गावात राहू द्या, मला येऊ द्या, मला स्वीकारा. हट, दिसो नये जना ऐसे करी नारायणा देवा. आता ह्यांना मी दिसलो पण नाही पाहिजे असं काहीतरी कर. परिणाम, ज्या रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना गावातून निघून जाण्याचा आदेश काढला होता, आज पूर्ण विश्वामध्ये तुकाराम महाराजांची आपण जी आरती गातो ती आरती रचली आहे रामेश्वर भट्टांनी. तुकाराम महाराजांचं सामर्थ्य, तुकाराम महाराजांची शक्ती किती होती ह्याचं वर्णन करणारा एक प्रसिद्ध अभंग आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगात तुकाराम महाराज काय आहेत, त्यांचं सामर्थ्य काय हे सांगितलंय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम कामतो त्यांचं नाव घेतल्यानंतर, हे वर्णन आहे तुकोबारायांचं. हा अभंग कोणाचा आहे माहिती तुम्हाला? रामेश्वर भट्टांचा. ज्यांनी गाथा बुडवायला सांगितली त्यांचा. संकटांना फार महत्व देऊ नका, त्यांना सेलिब्रेट करा.
जेव्हा छातीचा कोट करून तुम्ही संकटांच्या पुढे उभं राहाल, संकट सुद्धा तुमचा आदर करतील. ही शिकवण आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी दिली. त्याच्यामुळे हे तुटणं बिटणं हे शब्द वापरू नका. स्वतःला फुकटची सहानुभूती देणं बंद करा. हां, तुकोबारायांच्या तुलनेचं एखादं संकट आलं तर मग आपण त्याच्यावर विचार करू, पण किमान ह्या फालतू संकटांना तरी सहानुभूती देऊ नका. जेव्हा जेव्हा संकटात तुटण्याची परिस्थिती निर्माण होईल किंवा तशी शंका निर्माण होईल किंवा तशी परिस्थिती निर्माण होईल, तुकाराम महाराजांचं दर्शन घ्या. वा. ज्या प्रकारे महाराज तुम्ही उत्तर देताय तुमच्या त्या मधुर वाणीतून असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहतंय आम्हाला. कदाचित तुकोबाराय बोलवून घेतात, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. तुकोबारायांचे शब्द आहे. मी हे जे भांडार फोडलंय हा माल त्या धन्याचा आहे आणि तो फक्त वाहून तो माल तुमच्या पुढे आणणारा मी हा माल आहे. बाकी काय नाही. तर मित्रांनो, इथपर्यंत जर तुम्ही पॉडकास्ट पाहिलाच आहे तर तुम्ही क्युरियस असाल की अजून आम्ही काय बोललेलो आहात, आणि ते जाणून घेण्यासाठी पहिलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बेल आयकन दाबल्यावरती नवीन जो आपला दुसरा भाग येणार आहे याच्या पुढचा, त्याचं देखील तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही पहिल्याच काही लोकांमध्ये तो व्हिडिओ पाहू शकता, कारण त्यामध्ये याहून जास्त सखोल आणि खूप सुंदर अशी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण, भगवद्गीता, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम अशा बऱ्याच विषयांवरती चर्चा केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागाची वाट बघा, लवकरच तो भाग येतोय.